वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयितांच्या मुसक्या आवळण्यात उपनगर पोलिसांना यश। दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्या ताब्यातून 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शांताराम महाजन, हवालदार विनोद लखन, शिपाई पंकज करपे, सौरभ लोंड, संदेश राघवत हे रात्री गस्त घालत होते। त्यावेळी त्यांना देवळाली गावातील कुस्ती मैदानाच्या येथे सार्थक अहिरे, आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे व त्यांचे साथीदार हे दबा धरून बसले होते। पोलिसांना पाहून ते पळू लागलेत। पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला पण ते पळून गेलेत। सकाळपर्यंत शोध सुरू होता। पळून जाताना सार्थक याच्या खिशात असलेला कट्टा बाहेर काढत असताना कट्ट्यातून गोळी बाहेर पडून सार्थक जखमी झाला। त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत। पथकाला माहिती मिळाल्याने पथकाने सार्थक सोबत असलेले पवन घोलप आणि समीर सोनवणे यांना ताब्यात घेतलंय। दरम्यान उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे, ऋषिकेश पवार यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यांच्याकडून गावठी कट्टा, कोयता, दोरी, 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे, नाशिक रोड। 26 तारखेला रात्री आमचे डीबीचे कर्मचारी उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपवून ठेवण्याच्या अनुषंगाने राहत आहे। तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी हे सर्चिंग या ठिकाणी सुरू केलं। तर देवळाली गाव परिसरामध्ये जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोक संशयास्पद या ठिकाणी दिसली। तर त्याच्यामधले 7 ते 8 लोक सदर देवळी त्या ठिकाणी होते। त्यामध्ये 3 ते 4 लोक हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीचे काही अनोळखी इसम या ठिकाणी होते। तर सदर लोक कशासाठी आली होती, काय आली होती, त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असता त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला। म्हणजे ज्या वेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीसे झाले। तर नेमके कुठं पळाले, काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो। सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं। तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली। सदर फायरिंग कुठं झालं होतं, काय झालं होतं याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंग मधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली। आम्ही त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन त्या ची ओळख पटवली। तर तो आरोपी जो होता तो सार्थक अहिरे हा या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पायामध्ये, उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती। तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्याला सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले। मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने 27 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310(5) व भारतीय हत्यार कायदा 325 आणि 425 च्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्यातला सार्थक अहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे ही लोक या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून 3 ते 4 आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे। हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते, त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत। सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता परंतु आमच्या डीबीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे। सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई पंकज करपे, सौरभ लोंडे आणि संदेश राघवत यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे। त्यांना बक्षिसासाठी आम्ही या ठिकाणी शिफारस करत आहोत। त्यांच्याकडून काय काय साहित्य जमा करण्यात आलेले जे आरोपी आपण ताब्यात घेतले त्यांच्याकडे कुठले साहित्य होते ते कशासाठी वापरण्यात येणार? येस, जे आरोपी या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडे एक गावठी कट्टा मिळालेला आहे, धारदार शस्त्र मिळालेला आहे, दोरी पण या ठिकाणी मिळालेली आहे आणि दरोड्यासाठी जे काही वस्तू लागतात त्या वस्तू या ठिकाणी त्यांच्याकडून मिळालेल्या आहेत। जखमी रुग्ण आहे आरोपी जो आहे त्याला कुठे उपचारासाठी दुसरीकडे काही हलवण्यात येणार आहे? सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या जखमी हा उपचार घेत आहे। प्रकृती त्याची स्थिर आहे। पडून गेला होता मॅडम, तर ते बाहेर कसं झालं? नाही, त्याचा तपास अजून चालू आहे पण त्यांच्याकडून त्या पळापळीमध्ये ती लोड झाली असणार आहे आणि ती लोड होऊन त्यांनी तशीच खिशात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्याकडून ते
फायर झाला असणार आहे. किंवा पोलिसांवर फायर करण्यासाठी होतं? नाही, पोलिसांसाठी फायर नव्हता झालेला, हा पळापळ त्यांची झाली आणि पळापळ झाल्यानंतर त्याच्याकडून तो मिसफायर या ठिकाणी झालेला. घरावर सुद्धा हल्ले गेले? नाही, असं लक्षात नाही आलेलं. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.